नमस्कार, मी आशिष जाधव. हल्लाबोल मध्ये तुमचं स्वागत आहे. 3 महत्त्वाच्या बातम्या बघूया ज्या दिवसभरातल्या आहेत, कारण आज पहिल्या टप्प्याचं जे मतदान आहे ते संपलेलं आहे. आदर्श आचारसंहिता जी 48 तासांची असते ती लागलेली आहे. 5 वाजता 7 जागांसाठी विदर्भातल्या प्रचार संपलेला आहे. या संदर्भातल्या 3 महत्त्वाच्या बातम्या बघा. आपली पहिली बातमी आहे विदर्भातल्या 7 ठिकाणी 7 मतदारसंघांमध्ये 11 एप्रिल म्हणजे गुरुवारी मतदान होतंय. त्यासाठी 48 तासांपूर्वीची जी आदर्श आचारसंहिता असते ती 1 मिनिटापूर्वी सुरू झालेली आहे. 1 मिनिटापूर्वीच विदर्भातल्या 7 जागांवरती प्रचार हा संपुष्टात आलेला आहे, थंडावलेला आहे, प्रचार थांबलेला आहे. आज दिवसभरात अनेक ठिकाणी महत्त्वाच्या सभा सर्व राजकीय पक्षांनी घेतल्या. सर्व उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघांमध्ये प्रचार केलेला आहे. ज्यांचं मतदान होणार आहे ज्या जागांसाठी त्या जागा आहेत नागपूर, वर्धा, रामटेक, भंडारा गोंदिया, चंद्रपूर, त्याचबरोबर यवतमाळ, वाशिम अशा ह्या 7 जागा आहेत जिथं मतदान होणार आहे. अनेक नेते, दिग्गज नेते या मतदारसंघांमध्ये आपलं नशीब आजमावत आहेत. त्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नाना पटोले, हंसराज अहीर, चारुलता टोकस, रामदास तडस, अशोक नेते, नामदेव उसेंडी, नाना पंचबुद्धे, सुनील मेंढे, माणिकराव ठाकरे, भावना गवळी, वैशाली येडे असे अनेक नेते जे राजकारणात सक्रिय झाले. काही जण राजकारणात मंत्रिपदावरती आहेत, काही जणांची मंत्रिपद जाऊन ते पुन्हा सक्रिय होऊ पाहत आहेत. असे अनेक नेते या पहिल्या टप्प्याच्या रिंगणात आहेत. आपली दुसरी बातमी आहे ती म्हणजे नवमतदार जे आहे, यंग वोटर्स, त्यांनी आपलं मत हे बालाकोटमध्ये जे स्ट्राईकमध्ये जवानांनी मोठी कामगिरी बजावली त्यांच्या सन्मानार्थ किंवा पुलवामा हल्ल्यामध्ये जे जवान शहीद झालेले आहेत त्यांच्या भावनांना घेऊन त्यांना श्रद्धांजली म्हणून समर्पित करा आपलं पहिलं मत, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं आहे. एकूणच शहीदांच्या जवानांच्या नावानं भाजपसाठी नरेंद्र मोदींनी मतं मागितली अशी टीका विरोधी पक्षाकडून होते आहे. ती सुद्धा बातमी आहे. आपली तिसरी बातमी सुद्धा खूप महत्त्वाची आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीनंतर 5 वर्षांनी आता लोकसभा निवडणुकीतच एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपचे नेते म्हणून आणि दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते म्हणून एकत्र आलेले आहेत. त्यांची पहिली संयुक्त सभा आज लातूरात पार पडलेली आहे. तिथे दोघांनीही घणाघाती भाषणं केलेली आहेत. उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या जाहीरनाम्याची पाठराखण सुद्धा केलेली आहे. ही आपली तिसरी बातमी सुद्धा खूप महत्त्वाची आहे. या 3 बातम्यांवर या कार्यक्रमात आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या उत्तरार्धामध्ये आपण जो मतदारसंघ आज निवडलेला आहे हिंगोली मतदारसंघ, इथं 2 आजी माजी शिवसैनिक आमने सामने आहेत. एक काँग्रेसचे उमेदवार आहेत जे माजी शिवसैनिक आहेत आणि जे आजी शिवसैनिक नांदेड शहरचे आमदार आहेत ते शिवसेनेचे हिंगोलीमध्ये उमेदवार आहेत. त्यामुळे हा तिथला जो सामना आहे आजी माजी शिवसैनिकांचा त्याचा आढावा घेणार आहोत, त्याविषयी चर्चा करणार आहोत. आता वळूया सविस्तर बातम्यांकडे. आपली पहिली बातमी ही विदर्भातली आहे. विदर्भातल्या 7 जागांवर पहिल्या टप्प्यात येत्या गुरुवारी म्हणजे 11 एप्रिलला मतदान होतंय. त्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विरुद्ध नाना पटोले असा सामना हा नागपूरमध्ये आहे. तसंच भंडारा गोंदियामध्ये जो सामना आहे तो माजी मंत्री राष्ट्रवादीचे नाना पंचबुद्धे यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार सुनील मेंढे असा सामना आहे. रामटेकमध्ये विद्यमान शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाणे विरुद्ध किशोर गजभिये हे माजी IAS अधिकारी यांचा सामना होतोय. ते काँग्रेसचे उमेदवार आहेत. तसंच वर्ध्यामध्ये विद्यमान खासदार रामदास तडस विरुद्ध चारुलता टोकस असा सामना रंगतोय. गडचिरोलीमध्ये विद्यमान खासदार भाजपचे अशोक नेते विरुद्ध माजी काँग्रेसचे आमदार
नामदेव उसेंडी यांच्यात सामना आहे। यवतमाळ आणि वाशिम हा जो मतदारसंघ एक झालेला आहे, यवतमाळ वाशिम मध्ये भावना गवळी ज्या शिवसेनेच्या विद्यमान खासदार आहे यांचा सामना माणिकराव ठाकरे जे काँग्रेसचे माजी मंत्री माजी प्रदेशाध्यक्ष यांचा सामना होतोय। चंद्रपूरमध्ये केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांचा सामना शिवसेनेचे माजी आमदार आणि आता काँग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर यांच्याबरोबर होतोय। त्यामुळे हा जो सामना आहे हा सुद्धा इंटरेस्टिंग आहे। अशा ह्या 7 लढती आहेत। इथे बसपाचं आणि वंचित बहुजन आघाडीचं सुद्धा आव्हान हे राष्ट्रीय पक्षांना आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी दुरंगी तिरंगी अशा लढती होत आहेत। त्यामध्ये कोण बाजी मारेल याविषयीची उत्सुकता आहे। मी पुन्हा एकदा सांगतो की विदर्भातलं जे पहिल्या टप्प्याचं मतदान आहे ते जातीय समीकरणांवर आधारित मतदान होत आहे अशी जोरदार चर्चा आहे। कारण सत्ताधारी पक्ष म्हणून भाजपनं जो प्रचार हा राष्ट्रवादावर राष्ट्रीय सुरक्षा या मुद्द्यांवरती नेलेला आहे आणि त्याच वेळी काँग्रेसनं जे मुद्दे हाती घेतलेले आहेत ते म्हणजे शेतकरी वर्ग, गरिबी हटाव किंवा रोजगार निर्मिती या मुद्द्यांना घेऊन प्रचार केलेला आहे। आणि त्यामुळे काय झालेलं आहे की विदर्भातला हा पहिल्या टप्प्याचा प्रचार हा जातीय समीकरणांवरती आलेला आहे। खास करून ज्या 7 पैकी 5 खुल्या वर्गाच्या जागा आहेत तिथं काँग्रेसनं कुणबी समाजाच्या उमेदवारांना तिकीटं दिलेली आहेत। त्यामुळे कुणबी समाजाची लाट सुद्धा सुप्त रूपात ही काँग्रेसच्या बाजूने विदर्भात दिसते असे इनपुट्स येत आहेत। पण पुन्हा एकदा सांगतो की विद्यमान खासदारांना हरवण्यासाठी 7% स्विंग मतांचा हा असायला लागतो आणि तो 7% स्विंग जर का अपोनंट म्हणून प्रतिस्पर्ध्याने आणला तर मग ती लढत ही चुरशीची होते आहे। पण एवढं मात्र दिसतंय की अनेक ठिकाणी विदर्भामध्ये ज्या 10 जागा आहेत तिथे चुरशीच्या लढती होत आहेत। त्यातल्या ज्या 7 जागा आहेत पहिल्या टप्प्यातल्या ज्यासाठी 11 एप्रिल म्हणजे येत्या गुरुवारी मतदान होत आहे तिथं सुद्धा आपल्याला अटीतटीची लढत अनेक ठिकाणी दिसते आहे। हे होते पहिली बातमी। दुसऱ्या बातमीकडे वळूया। दुसरी बातमी जी आहे ती मी जसं सांगितलं की पुलवामा हल्ल्यात जे जवान शहीद झाले त्यांना आपलं पहिलं मत समर्पित करा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवमतदार जे आहेत यंग वोटर जे आहेत जे फर्स्ट टाइम वोटर्स आहेत त्यांना केलेला आहे। बालाकोटमध्ये ज्या जवानांनी आपली उत्तम कामगिरी बजावलेली आहे त्यांच्या सन्मानासाठी तुम्ही पहिलं मत द्या असंही आवाहन नरेंद्र मोदींनी नवमतदारांना केलेलं आहे। म्हणजे जवान आणि शहीदांच्या नावानं भाजपसाठी पंतप्रधानांनी मतं मागितलेली आहेत आणि म्हणूनच टीकेचा सूर उमटतोय आहे की पंतप्रधान सारख्या व्यक्तीनं पक्षासाठी मतं मागताना शहीदांच्या नावानं मतं मागावीत का, जवानांच्या नावानं मतं मागावीत का अशी टीका विरोधी पक्षाकडून होत्या। आधी आपण आज लातूरच्या सभेमध्ये नेमकं जवान आणि शहीदांच्या नावानं मतं मागताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपचे पंतप्रधान पदाचे दावेदार काय म्हणालेले आहेत ते बघूया। मैं जरा कहना चाहता हूं मेरे फर्स्ट टाइम वोटरों को, क्या आपका पहला वोट पाकिस्तान के बालाकोट में एयर स्ट्राइक करने वाले वीर जवानों के नाम समर्पित हो सकता है क्या? मैं मेरे फर्स्ट टाइम वोटर से कहना चाहता हूं कि आपका पहला वोट पुलवामा में जो वीर शहीद हुए उन वीर शहीदों के नाम आपका वोट समर्पित हो सकता है क्या? आपली दुसरी बातमी जी महत्त्वाची आहे ती तर आहेच, पण तिसरी बातमी सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे। कारण आज लातूरात जी सभा झालेली आहे त्या सभेचं वैशिष्ट्य असं आहे की 2014च्या लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकाच व्यासपीठावरती निवडणुकीच्या प्रचारासाठी दिसले। दोघांनीही कडाडून भाषणं केली, विरोधकांवरती सडकून टीका केलेली आहे। आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले आणि दुसऱ्यांदा उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या जाहीरनाम्याची पाठराखण करताना काय सांगितलं ते बघा।
हमारी संस्कृति, हमारी परंपरा की रक्षा, आप मुझे बताइए, हमारी संस्कृति, हमारी परंपरा की रक्षा की जानी चाहिए कि नहीं की जानी चाहिए? आपको इस चौकीदार पर विश्वास है? भाई और बहनों, राष्ट्र की सुरक्षा के लिए ये हमारा काम और हमारे संकल्प है। इसी तरह कांग्रेस और उसके साथियों की देश विरोधी सोच है। भाई और बहनों, कांग्रेस ने कहा कि जम्मू कश्मीर से धारा 370 किसी भी कीमत पर नहीं हटाई जाएगी। जो बात कांग्रेस का ढकोसला पत्र कह रहा है, वो ही भाषा पाकिस्तान भी बोल रहा है। जाहीरनामा प्रसिद्ध झाला, त्या जाहीरनाम्यामध्ये जी वचनं दिली गेलेली आहेत तीच वचनं आणि तीच कारणं आहेत की ज्या कारणासाठी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती झालेली आहे। राम मंदिर आहे, काश्मीरचा 370 कलम काढून टाकणार म्हणून आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा जो शेतकरी आहे तो शेतकरी हा जाहीरनाम्याचा केंद्रबिंदू आहे। काँग्रेसवाल्यांनी सांगावं की तुमच्या जाहीरनाम्यामध्ये जी काही थापा आहेत, मी वचनं नाही म्हणत, गरिबी हटाव, अहो राहुलजी तुमच्या आजीबाईंपासून सुरुवात झालेली आहे, गरिबी हटाव गरिबी हटाव, तुमची हटली पण यांची कधी हटणार? आणि यांची गरिबी हटवण्यासाठी म्हणून आम्हाला पुन्हा आमचं सरकार तिथे आणायचंय। एकच नाव आहे ना, बरोबर ना? मग विरोधी पक्षाला मी आव्हान देतो, एक तर एवढी तर तुम्हाला शक्य होणार नाही, पण याच्या अर्धी किंवा त्याच्याहून पावपट किंवा आमच्या स्टेजवर जेवढी गर्दी आहे तेवढी तरी रॅली करावी, आणि आपल्याकडनं पंतप्रधान कोण होणार हे एका नावाने घोषणा देऊन दाखवावं की हे आमचे पंतप्रधान। पवार साहेब चालतील तुम्हाला? मायावती, अखिलेश, ममता दीदी, चंद्रबाबू, ओवेसी चालेल का? ओवेसी? आणि म्हणून मी बाकी प्रचार इथे करणार नाही। एक प्रश्न तुम्हाला विचारतो आणि त्या प्रश्नाचं जे उत्तर येईल त्याच्याप्रमाणे तुम्ही मतदान करा। आहे तयारी? तुम्हाला देशद्रोह्यांना फासावर लटकवणारं सरकार पाहिजे की देशद्रोह्यांना मांडीवरती घेऊन दूध पाजणारं सरकार पाहिजे? आपण चर्चा करूया। आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत। खरं तर उद्धव ठाकरे हे एकदम फार्मात आलेले आहेत, आणि जेव्हा ते फार्मात येतात तेव्हा आपण 4 वर्षात नेमकं भाजपच्या विरोधात, भाजपच्या नेत्यांच्या विरोधात काय बोललो याचा त्यांना विसर पडतोय। म्हणजे ते जे काही बोलत होते त्यामुळं मी सुद्धा एकदम अचंबित झालो, आणि म्हणून मलाही सुचेना की काय बोलावं। पण आपण चर्चा करूया। आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत। आपल्या स्टुडिओमध्ये सिद्धार्थ मोकळे आहेत, वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते। त्याचबरोबर आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते दत्तू गवाणकर आहेत। पुण्याहून आपल्यासोबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे आहेत। तसंच आपल्यासोबत डॉक्टर मनोज भांडारी आहेत, शिवसेनेचे स्थानिक नेते आहेत हिंगोली नांदेडचे। मी सुरुवातीलाच मनोज भांडारी यांच्याकडे जातो। मनोज भांडारी, आता जी सभा लातूरात झाली, उद्धव ठाकरे जे बोलले, असं वाटायला लागलंय की उद्धव ठाकरेंच्या मनात आता भाजपविषयी कुठलीही किलमिश नाहीये, कुठलीही नाराजी नाहीये। ते अगदी समर्पित भावनेनं भाजपसाठी आता बोलतायत। जे काही झालं गेलं ते विसरलेले आहेत, आणि भाजपचा जाहीरनामा हाच आता शिवसेनेचा अजेंडा आहे, असं त्यांचं वक्तव्य आहे। नाही, तसं नाही। मागच्या 25 वर्षापासून आमची त्यांच्याशी युती आहे, महाराष्ट्रामध्ये आहे आणि भारतामध्ये सुद्धा आहे। पण आम्ही मध्यंतरी काय झालं होतं, मध्यंतरी आमची युती नव्हती। आम्ही जनतेशी निगडीत आहोत। आम्ही जनतेशी आमची बांधिलकी आहे। जनतेला जो त्रास होतो, शेतकऱ्यांचा त्रास होत होता, त्या त्रासासाठी आमचे उद्धव साहेब नेहमी बोलत होते की कर्जमाफी व्हावी, शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला भाव भेटावं, शेतकऱ्यांचे जे अडचणी ते दूर व्हावे, हा फार मोठा मुद्दा होता आमचा। रोजगार भेटावं हा फार मोठा मुद्दा होता। त्या उद्देशाने आम्ही मध्यंतरी आमचा थोडा दुरावा होता,
पण मध्यंतरीनंतर काय काळानंतर आमचे सगळे मागण्या ज्या आहेत ते मान्य केलेल्या आहेत, ते करतो म्हणाले आहेत. मुंबईमध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं होतं 500 फुटापर्यंत जागापर्यंत त्यांना कुठलाही कर लागणार नाही, ते पण त्यांनी मान्य केलेलं आहे. त्या ज्या गोष्टी आपल्या मान्य केलेल्या आहेत त्या मुद्द्यावर आमचा वादविवाद होता, तो मुद्दा मिटला, तर पुढे वादविवाद कसला मग. ठीक आहे. आपल्यासोबत विकास लवांडे आहेत, राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत. विकास लवांडे, आता पंतप्रधानांनी लातूरच्या सभेमध्ये बालाकोटमध्ये चांगली कामगिरी बजावली म्हणून जवानांचा सन्मान करा आणि म्हणून जे नवमतदार आहेत ज्यांची संख्या प्रत्येक मतदारसंघात मोठी असणार आहे, त्यांनी एकीकडे जवान ज्यांनी बालाकोटमध्ये चांगली कामगिरी बजावली ते, आणि दुसरीकडे जे जवान पुलवामाच्या हल्ल्यात शहीद झाले त्यांच्यासाठी म्हणून त्यांना समर्पित होऊन पहिलं मतदान करा असं म्हणत मतं मागितलेली आहेत, भाजपसाठी मागितलेली आहेत. तुम्ही कसं बघताय विरोधक म्हणून याकडे? 2014 पासूनच नरेंद्र मोदींनी अध्यक्षीय लोकशाही इथं रुजवण्याचा प्रयत्न चालवलेला आहे आणि त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा 2014च्या जे त्यांच्या वेगवेगळ्या नेत्यांचे फोटो त्यांच्या जाहीरनाम्यावर पहिल्या पानावर असायचे ते आता यावेळेस एकट्याचेच फोटो आहेत. आणि म्हणूनच उद्धव ठाकरे प्रश्न विचारत होते की तुमचे पंतप्रधान कोण, बाकीच्यांना विचारत होते. उद्धव ठाकरेंना संसदीय लोकशाही व्यवस्थेचा विसर पडलेला आहे. तुम्ही आता म्हणालात आशिषजी की उद्धव ठाकरेंनी गेले 4 वर्ष जी काही भाषणं केली, सामनातनं जे काही अग्रलेख लिहिले त्याचा पूर्ण विसर पडलेला आहे. उद्धव ठाकरेंना सगळ्याचाच विसर पडलेला आहे, त्यांच्या वडिलांचाही विसर पडलेला आहे. सगळेच विसरून ते आता गांगरून गेलेत की काय अशा परिस्थितीची त्यांची भाषणं आहेत. अध्यक्षीय लोकशाहीमध्ये आधी उमेदवार पंतप्रधान पदाचा जाहीर करा. इथे आपल्याकडे भांडारी साहेब मी येतोय तुमच्याकडे. नरेंद्र मोदी साहेबांनी, भांडारी साहेब मी येतोय तुमच्याकडे, अतिशय म्हणजे एक एक करून बोलूया. त्यांना आता कुठल्याही प्रकारची लाट या देशामध्ये आता राहिलेली नाही. मोदींची लाट तर नाहीच नाही या देशामध्ये, कुठेही दक्षिण भारतात नाही, उत्तर भारतात सुद्धा नाहीये. मध्यंतरी 5 राज्यातल्या ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यात नाही आपल्याला अंदाज येतो. गुजरातमध्ये सुद्धा त्यांना कसं बसं सरकार त्यांचं बनलेलं आहे. आणि अशा एकंदरीत ओव्हरऑल जर भारताचा विचार केला तर मोदींना हे लक्षात आलेले की आपल्या जागा बऱ्याचशा कमी होणार आहेत, निम्म्या सुद्धा जागा येतील की नाही ही शंका आहे. आणि म्हणून ते आता पुलवामा घटनेचं किंवा बालाकोटच्या घटनेच्या संदर्भामध्ये शहीदांच्या नावावर मतं मागायला निघालेत. हे लाजीरवाणी आणि अतिशय निषेधार्ह आहे. भारतीय सैनिक हा जवान जो आमचा भारतीय सैन्याचा आहे हा तुमच्या राजकीय फायद्यासाठी तुम्ही तिथे त्याचा उपयोग जर करणार असाल तर ते अत्यंत गैर आणि निषेधार्ह आहे. निवडणूक आयोगाने याच्या संदर्भामध्ये ताबडतोबीने खरं तर त्यांना नोटीस काढून याची कारवाई करण्याची गरज आहे. परंतु निवडणूक आयोग जर त्यांच्या खिशातच असेल तर निवडणूक आयोग त्यांच्याकडे काय कारवाई करेल असं मला तरी काय वाटत नाही. परंतु कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे. अशा पद्धतीचं त्यांनी मतं मागणं शहीदांच्या नावाने आणि सैन्याच्या नावाने हे या देशामध्ये 70 वर्षात कुठल्याही पंतप्रधानाने केलेलं नाहीये. अशा प्रकारच्या सर्जिकल स्ट्राईक असतील, पाकिस्तान बरोबरची युद्ध असतील, अनेक घटना घडलेल्या आहेत, चीन बरोबर घडलेल्या आहेत, पाकिस्तान बरोबर घडलेल्या आहेत. कुठल्याही पंतप्रधानाने कधीही शहीदांच्या नावाने किंवा सैनिकांच्या नावाने कधीही मतं मागितलेली नाहीयेत. खरं तर 2014ला त्यांनी बाकीच्या जे जुने वोटर्स आहेत, परंपरागत वोटर्स, त्यांना एकदा फसवलं अच्छे दिन आएंगे म्हणून. आता ते नवमतदारांना आवाहन करतात. याचा अर्थ नवमतदारांना ते आता दिशाभूल करायला निघालेले आहेत. भावनिक मतदान कसं गोळा करता येईल, नवमतदारांची कशी दिशाभूल करता येईल हा त्यांचा प्रयत्न याच्यातनं दिसतोय. ते हातगाईला आलेले आहेत. खरं तर त्यांनी भाषणामध्ये त्यांच्या 2014च्या जी काय आश्वासनं त्यांनी दिली होती त्या आश्वासनांची पूर्तता का करू शकलेली नाहीत. 376 त्यांनी आश्वासनं दिली होती. 376 आश्वासनापैकी 2014च्या त्यांनी किती आश्वासनं पूर्ण केली याचा आढावा खरं तर त्यांनी आता सगळ्याच प्रचार सभामधून द्यायला हवा. परंतु ते देत नाहीत. याच्या अहवाला संदर्भात त्यांनी एखादी पत्रकार परिषद घ्यायला हवी, ते कधी घेणार नाहीयेत. आणि मग आता नवीन पुन्हा तेच बाटली जुनी नवीन दारू किंवा जुनी दारू नवीन बाटली अशा पद्धतीची काय आपल्याकडे म्हण आहे त्या पद्धतीचं त्यांनी पुन्हा ठीक आहे. आपल्यासोबत सिद्धार्थ मोकळे सुद्धा आहेत, वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते आहेत. सिद्धार्थ, ठीक आहे, बालाकोटचा जो स्ट्राईक झालेला आहे तो राष्ट्रहिताच्या दृष्टीनं खूप महत्वाचा आहे. त्याचे पुरावे सुद्धा कोणी मागणार नाही. ठीक आहे, शत्रू राष्ट्राला त्याची मदत होते म्हणून आम्ही पुरावे मागणार नाही. पण पुलवामाचा जो हल्ला झाला तो अशा ठिकाणी झाला की जो नॅशनल हायवे नंबर 44 हा देशातला सर्वात संरक्षित असा हायली प्रोटेक्टेड असा हायवे आहे.
तो सुद्धा सीआरपीएफच्या जवानची मुवमेंट होत असताना, म्हणजे त्यांचा कॉन्वॉय ताफा जात असताना, हाय सिक्युरिटी असताना सुद्धा त्यामध्ये ढिसाळपणा होऊन तो हल्ला झाला असेल तर त्याची चौकशी नाही. दुसरं असं की भारतीय जनतेने जे जवान शहीद झाले 44 त्यांचे मृतदेह बघितलेले आहेत, त्यांच्या पार्थिवांवरती अंत्यसंस्कार ठिकठिकाणी त्यांच्या गावांमध्ये झाले ते सुद्धा बघितलेलं आहे. असं असताना त्या शहीद जवानांना न्याय कधी मिळेल? जेव्हा त्या हल्ल्याची चौकशी होईल, त्या हल्ल्यात जो ढिसाळपणा झालेला आहे त्यांच्यावरती जबाबदारी निश्चित होईल. कारण आपल्या हद्दीत हल्ला झालेला आहे, अतिरेकी आपल्या हद्दीत आले आणि त्यांनी नॅशनल हायवे नंबर 44 वर तिथं हल्ला केलेला आहे. प्रश्न असा आहे की हे प्रश्न सरकारला विचारायचे नाहीत, सत्ताधारी पक्षाला विचारायचे नाहीत, असं होणार नाही. उलट त्यांच्या नावानं मतं मागितली जात आहेत. मागतंय तरी कोण? पंतप्रधान स्वतः मागतायत. हे लोकशाहीला शोभणारं नाही आहे. मुळात लोकशाहीला शोभणारं तर नाहीच आहे, मात्र हे मोठ्या प्रमाणात एक धोक्याचा संकेत मी मानतो की इथे देश, लोकशाही आणि या देशातील सगळी जनता आणि तिचं सार्वभौमत्व हे धोक्यात आलेलं आहे. एक आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, तुमच्या बोलण्यात अतिशय महत्त्वाचा मुद्दा आला की जो सगळ्यात सेफेस्ट हायवे देशातला त्या ठिकाणी हा हल्ला झाला. 300 किलो RDX वगैरे स्फोटक असलेली कार त्या ठिकाणी घुसवली जाते आणि ती सैनिकांच्या ताफ्यावर आदळवली जाते. 44 जवान त्या ठिकाणी शहीद होतात. मुळात सरकारने हे घडवून आणलेलं आहे का? सरकारला हेच हवं होतं का? आणि ते अशा प्रकारे मतं मागण्यासाठी हवं होतं का? हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. मुळात ज्या वेळेला त्या सैनिकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी एअरलिफ्टची वारंवार मागणी केली गेली, त्यावेळेला त्यांना एअरलिफ्ट का पुरवण्यात आले नाही? आज आपण या ठिकाणी बघतो पत्रकारांनी काढलेल्या माहितीमध्ये, माहिती अधिकारात मागितलेल्या माहितीमध्ये 2 ते 2.5 हजार कोटींचा खर्च एकट्या पंतप्रधानांच्या विदेश वाऱ्यावरती आणि विमान दौऱ्यावरती झालेला आहे. मात्र इकडे आमचे जवान जे देशाचं संरक्षण करतात त्यांना अतिशय धोक्याच्या ठिकाणी त्यांचा जीव धोक्यात घालून बाय रोड पाठवल्या गेलं, त्यांना एअरलिफ्ट देण्यात आली नाही. याच्या मागचं कारण काय? एअरलिफ्ट नाकारली कोणी? त्याची जबाबदारी कोणावर फिक्स होते? कारवाई कोणावर होते का? हे काहीच होत नाहीये. याचं एकमेव कारण आहे यांना अशा प्रकारे देशाला भावनिक करून मतं मागायची होती. त्यामुळे मी या ठिकाणी नवमतदारांना म्हणेल, पंतप्रधान मोदींनी या ठिकाणी अतिशय चुकीच्या पद्धतीनं मतं मागण्यासाठी त्या जवानांच्या जीवाचा, प्राणांचा बळी दिलेला आहे की काय, अशी शंका उपस्थित व्हावी या पद्धतीचं आहे. मात्र मी नवमतदारांना म्हणेल की या सरकारच्या अंगावरती त्या 44 जवानांच्या रक्ताचे डाग पडलेले आहेत. त्यामुळे ज्या सरकारच्या ढिसाळ कारवाईमुळे, ज्या सरकारच्या निष्काळजीपणामुळे आपले 44 जवान शहीद झाले देशामध्ये, तर त्या सरकारच्या विरोधात मतदान करून त्या जवानांना आपण श्रद्धांजली वाहिली पाहिजे. ठीक आहे. डॉक्टर मनोज भांडारी, मला माहिती आहे की हा प्रश्न खरं तर भाजपला विचारायला पाहिजे, पण त्याच व्यासपीठावरती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सुद्धा पंतप्रधानांबरोबर होते आणि उलट उद्धव ठाकरेंनी नस ओळखून, वेळेची नजाकत ओळखून शेतकऱ्यांच्या मुद्द्याला हात घातला की भाजपचा जाहीरनामा हा खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांवर लक्ष केंद्रित करणारा जाहीरनामा आहे. आणि उद्धव ठाकरेंनी नकळत त्यांच्या भाषणात हे लक्षात आणून दिलं की लोकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं पंतप्रधानांच्या भाषणातून हवी आहेत. जे शेतकरी आहेत, जे सर्वसामान्य गरीब लोक आहेत, त्यांना त्यांच्याविषयी पंतप्रधानांनी बोलावं अशी त्यांची अपेक्षा आहे. हे उद्धव ठाकरेंनी लक्षात आणून दिलं. हो, अगदी बरोबर. आमचा नेहमीचाच मुद्दा होता शेतकऱ्याबद्दलचा. महाराष्ट्रामध्ये शेतकरी अजून वंचित पडलेले होते. त्यासाठी त्यांचा शेतात पीक पिकत नाही, पाऊस वेळेवर पडत नाही आणि जर पीक पिकलेलं त्याला भाव भेटत नाही, या मुद्द्यावर शेतकरी नेहमी त्रस्त असतो. आणि शेतकऱ्यांनी आत्महत्येला पूरित होतात आणि हजारो संख्येमध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या महाराष्ट्रात केलेली आहे. त्यामुळं आम्ही नेहमीच शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलत असतो. म्हणून आज उद्धव साहेबांना सुद्धा त्या व्यासपीठावर शेतकऱ्याचा मुद्दा उपस्थित केला की आमचा प्रश्न शेतकरी जोपर्यंत सुखी होणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असं उद्धव साहेबांचं म्हणणं होतं आणि त्यांनी प्रश्न त्या ठिकाणी मांडला. ठीक आहे. दत्तू गव्हाणकर, प्रश्न हाच आहे की तुम्ही कोणते मुद्दे घेऊन प्रचार करावा, हा चॉईस, ही भूमिका त्या त्या पक्षाची आहे. भाजपनं ठरवलंय राष्ट्रवाद, राष्ट्रहित, राष्ट्रीय सुरक्षा, दहशतवाद विरोधातला लढा या मुद्द्यांवर फोकस करूनच हा प्रचार राबवायचा आणि तशीच भाषणं होत आहेत. पण मला एक प्रश्न विरोधक म्हणून तुम्हालाही विचारायचा आहे की जेव्हा राहुल गांधी सभांमधून गरिबी हटाओ, गरिबी हटाओ, गरिबी हटाओ हा एकच नारा देतात, तेव्हा मतदार तुम्हाला विचारत नाही का
की 1971 मध्ये इंदिरा गांधींनी सुद्धा गरिबी हटावचाच नारा दिला होता. तोच 20 कलमी कार्यक्रम आता राहुल गांधी जाहीरनाम्यातून आणतायत. तर अशा वेळी किती काळ गरिबी हटाव, कधीतरी गरिबी हटेल ना, त्याविषयी राहुल गांधी बोलत नाहीयेत. अजूनही गरिबी हटाव, सडक बिजली पाणी, त्यातली बिजली निघून गेली आहे, सडक सुद्धा आता बऱ्यापैकी झालेली आहे. आता उरलं फक्त पाणी. पाण्याविषयी बोला. काल भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये पाण्याविषयी ते बोललेत. ते काय म्हणालेत, तुमच्या घरात नळ आहेत, त्या नळाला पाणी आणण्याचं काम हेच आमचं प्रथम कर्तव्य आहे. म्हणजे तुमच्या सुद्धा जाहीरनाम्याची तशी तुलना होत राहील, तुमच्या गरिबी हटाव कार्यक्रमाची तशा पद्धतीनं चिकित्सा होत राहील. त्याविषयी तुम्हाला सुद्धा मतदार प्रश्न विचारतील. प्रथम मी सांगतो की मोदीजी जे शहीदांबद्दल त्यांनी एक मत व्यक्त करून आपलं नवमतदारांची मतांची मागणी केलेली आहे. तर शहीदांच्या वरती आपल्या जवान जे शहीद त्यांच्यावरती मतं मागणे हे सर्वप्रथम चुकीचं आहे. जवान शहीद होत असतात ते देशासाठी होत असतात, त्यांचा वापर राजकारणासाठी होऊ नये. आता त्यांनी सांगितलंच आहे, तर त्यापुढे मी सांगतो की पुलवामावर त्यांनी मतं मागितली. पुलवामाची घटना का घडली हे नवमतदारांनी जाणून घेणं गरजेचं आहे. पुलवामाच्या त्या ठिकाणी आपण जसं सांगितलं त्या हायवेवरना सिद्धार्थजींनी पण सांगितलं की एअर लिफ्ट मागितली होती, ती या सरकारने का दिली नाही हा प्रश्न आहे. जहां परिंदा भी पर नहीं मार सकता अशा ठिकाणी त्या अतिरेक्यांची गाडी त्या जवानांच्या कन्वॉयला जाऊन धडकते आणि त्यामध्ये आपले 44 जवान शहीद होतात. तर ही गाडी तिथपर्यंत गेली कशी? याच्या मागे एक घटना आहे. ती अशी आहे की त्या ठिकाणी पूर्वी चेकपोस्ट असायचे. त्या चेकपोस्टमधून जाताना एक गाडीवाला ज्याने ते चेकपोस्ट उडवत गेला, आपल्या एका जवानाने त्या चेकपोस्ट उडवणाऱ्या गाडीवाल्याला गोळी केला. ते त्या सैनिकाचं कर्तव्य होतं, आम्हाला त्याचा अभिमान आहे. परंतु तो तिथला नागरिक किंवा अलगाववादी जो कोण होता तो त्या ठिकाणी मेला. म्हणून हे भारतीय जनता पार्टी आणि पीडीपीच्या सरकारने त्या ठिकाणचे चेकपोस्ट काढून टाकले. ते चेकपोस्ट त्या ठिकाणी असते तर पुलवामाची घटना ही घडलीच नसती. त्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि पीडीपीचं सरकार या घटनेला संपूर्णपणे जबाबदार आहे असं माझं मत आहे. गरिबी हटाव येतो मी त्यावर साहेब. त्याच्या आधी सांगू दे की ह्या लोकांनी 370 कलम हटवायला सांगितलंय. गेल्या 5 वर्षामध्ये काय करत होते? आता उद्धवजींनी सांगितलं की 370 कलम हटवणार आहेत, ते बरंच बोललेत. मी त्यांना विचारतो की पहिले मंदिर फिर सरकार, अब सरकार फिर मंदिर. शेतकऱ्यांचा 7/12 कोरा झाला का? शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली का? चौकीदार चोर आहे, तो चोर आता साव झाला काय? 25 वर्ष युतीमध्ये शिवसेनेची सडली होती, तर ती आता त्याच्यावर मलमपट्टी लागली आणि शिवसेनेची ती सडलेली वर्ष व्यवस्थित झाली का हे मला त्यांना विचारायचं आहे. रोजगार मिळाला का? उद्धवजींनी सांगितलं की तुमचा पंतप्रधान कोण? त्यांना सांगतो संसदीय प्रणालीमध्ये लोकशाहीमध्ये पंतप्रधान निवडून आलेले जे खासदार असतात ते ठरवतात. तुमच्याकडे ठोकशाही आहे, तुम्ही कोणी ठरवत असाल. संसदीय प्रणालीमध्ये जे खासदार निवडून येतील ते आमचा पंतप्रधान ठरवतील. गरिबी हटाव येतो. मनरेगा मनरेगाच्या माध्यमातून गरिबी किती हटलेली आहे याचा आपण आढावा घ्या. आता हे फक्त यांची जुमलेवाद्यांचं फक्त जुमला की गरिबी हटली नाही. 72,000चा जुमला नाहीये, 72,000चा जुमला नाहीये तुमचा. काँग्रेसला मतदान त्याचं मी सांगेन. एखाद्या गरीबाच्या खिशामध्ये जर महिन्याला 4,000 वर्षाला 72,000 रुपये मिळत असतील तर माझं मत मी निश्चितपणे काँग्रेस सरकारला देईन. बरं ठीक आहे. आपण एक ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर हिंगोली जो मतदारसंघ आहे खूप इंटरेस्टिंग असं कास्ट कॉम्बिनेशन या मतदारसंघामध्ये आहे आणि त्याही पेक्षा दोन्ही उमेदवार यंदा नवे आहेत. म्हणजे मागची लढत रिपीट होते आहे ती वेगळ्या अर्थानं होते आहे. मागच्या वेळेस शिवसेनेकडून जे उमेदवार होते ते यंदा काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्यामुळं हिंगोलीमध्ये काय होऊ शकतं याचा सुद्धा आपण आढावा घेणार आहोत. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर.
ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत। हिंगोलीचा जो मतदारसंघ आहे, काँग्रेसचे माजी राष्ट्रीय युवक अध्यक्ष राजू सातव हे तिथले विद्यमान खासदार, पण वेगवेगळ्या कारणामुळे त्याविषयी बरेच तर्कवितर्क लढवले जातात। त्यांनी ऐन वेळी निवडणुकीतून माघार घेतली। खरं तर त्यांच्यावरती गुजरातचं प्रभारी पदाची जबाबदारी आहे काँग्रेसची, पण त्याही पलीकडे जाऊन असं कळतंय की त्यांनी ऐनवेळी माघार घेतली त्याचं कारण वेगळं आहे। ते कारण कदाचित काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राजू सातव यांच्यामध्ये मधल्या काळात जो वाद झाला तेही असू शकेल, किंबहुना जातीय समीकरणं जी या मतदारसंघातली आहे ती यावेळेस आपल्या विरोधात जाऊ शकतील असंही राजू सातवांना वाटलं असेल, म्हणून का होईना त्यांनी या मतदारसंघातून माघार घेतली। आणि त्यानंतर जे चित्र आता उभं राहिलेलं आहे ते खूपच इंटरेस्टिंग आहे। म्हणजे राजू सातव मैदानात असते इतकी ही निवडणूक इंटरेस्टिंग झाली नसती तेवढी आता झालेली आहे। याचं कारण असं की आजी माजी शिवसैनिक हिंगोलीमध्ये एकमेकांच्या विरोधात उभे आहेत आणि दोघंही पॉवरफुल नेते आहेत। दोघांनाही मराठा मतांचं लॉबिंग आहे त्यांच्या पाठीमागे। असं असताना आता ही लढत नेमकी कशी होऊ शकते आणि त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी किंवा बसपा यांचेही उमेदवार आहेत, ते काय करू शकतात, इतकं इंटरेस्टिंग कॉम्बिनेशन या हिंगोलीच्या लढतीत आहे। त्याचाच एक आढावा घेणारा हा वृत्तांत आपण बघूया। हिंगोली लोकसभा मतदारसंघ हा हिंगोली, नांदेड आणि यवतमाळ या 3 जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे। या बहुतांशी ग्रामीण मतदारसंघात 2014च्या निवडणुकीत युवक काँग्रेसचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष राजीव सातव यांनी शिवसेनेच्या सुभाष वानखेडे यांचा अवघ्या 1632 मतांनी निसटता पराभव केला। त्यावेळी बसपाच्या चुनीलाल जाधव यांनी 25,000 मतं मिळवली होती। त्यावेळी काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी नांदेड बरोबरच लगतच्या हिंगोलीमध्ये मोदी लाट थोपवली होती। पुढे विधानसभा निवडणुकीत हिंगोली लोकसभा मतदारसंघामधल्या 6 विधानसभा क्षेत्रांचा विचार केला तर कोणत्याही एका पक्षाचं वर्चस्व नाही। तेव्हा हिंगोलीतून भाजपचे तानाजी मुटकुळे, कळमनुरीमधून काँग्रेसचे डॉक्टर संतोष टारफे, वसमतमधून शिवसेनेचे डॉक्टर जयप्रकाश मुंदडा, किनवटमधून राष्ट्रवादीचे प्रदीप नाईक, उमरखेडमधून भाजपचे राजेंद्र नजरधने आणि हदगावमधून शिवसेनेचे नागेश पाटील आष्टीकर निवडून आले। यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मात्र हिंगोलीची राजकीय समीकरणं बदलली। विद्यमान खासदार राजीव सातव यांनी गुजरातच्या प्रभारी पदाच्या जबाबदारीमुळे यंदा निवडणुकीतून माघार घेतली। त्यामुळे काँग्रेसनं माजी खासदार सुभाष वानखेडे यांना उमेदवारी दिली। सुभाष वानखेडे मध्यंतरी शिवसेनेतून भाजपमध्ये गेले होते, पण तिकीट मिळाल्यावर काँग्रेसवासी झाले। तर दुसरीकडे शिवसेनेनं नांदेड शहरचे आमदार हेमंत पाटील यांना उमेदवारी दिली। त्यामुळे सुभाष वानखेडे विरुद्ध हेमंत पाटील या आजीमाजी शिवसैनिकांमध्ये थेट सामना दिसत असला तरी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मोहन राठोड किती मतं घेतात यावर बरंच काही अवलंबून आहे। हिंगोली मतदारसंघातल्या 18 पगड जातींच्या समीकरणामध्ये बंजारा आणि मराठा मतं निर्णायक ठरणार आहेत। कोण मतांची बेगमी बांधून विजय संपादन करतो याकडे सर्वांचं लक्ष आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप रणपिसेसह बालाजी पाठक, जय महाराष्ट्र न्यूज, हिंगोली। हिंगोलीमधले जे मतदार आहेत त्यांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेतले आमचे स्थानिक प्रतिनिधी बालाजी पाठक यांनी। बघा, हिंगोली लोकसभा मतदारसंघात मतदारांना काय वाटते, कसा खासदार असावा याविषयी आपण येथील मतदारांना जाणून घेऊया। खासदाराच्या औद्योगिक वसाहत आहे आपली, इथे त्याचं काही डेव्हलपमेंट झालेलं नाही। त्याच्यामध्ये कोणताही एखादा मोठा कारखाना नाही, तर एखादा कारखाना मोठा आला पाहिजे, त्यामुळे रोजगारांना रोजगारी भेटेल, बेरोजगारांना। आणखी एखादा कोणताही तेव्हा क्रीडांगण मोठा नाही, एखादा क्रीडांगण मोठा पाहिजे ज्यामुळे सगळं वॉकिंग ट्रॅक होईल, सगळं फिरता येईल। आणि एक बी गार्डन नाही ना इथं मोठं सगळं। तुम्हाला काय वाटतं कसा असावा खासदार? हा विकास करणारा असावा। आता विकासाचे फार मुद्दे आहेत आपल्या हिंगोलीत। रेल्वे मुद्दा आहे, आज विद्युतीकरणाला बजेट वगैरे तयार असून हे कोणताही खासदार त्याच्या बाबतीत प्रोत्साहन घेत नाही की त्याच्या मागं लागत नाही की हे काम झालं पाहिजे। ओव्हरब्रिजचा प्रश्न आहे खटकाळी बाहेर जवळचा, ते आज ज्यावेळेस रेल्वे येते तर इतकी कोंडी होती प्रवाशाला की विचारू नका। ते कमीत कमी ते प्रवाशाला रेल्वे जाऊस्तोवर तर इतकी हे होते की निघताना त्रास जाते। हा प्रश्न आजकाल कोणताच खासदार सोडवला। खासदार निवडणुकीच्या काळात केवळ आश्वासन न देणारा, आश्वासन पूर्ण करणारा असावा।
आणखी ते निघून काय त्यांच्याकडून आता शेतीमालाला भाव, शेतीचा विकास झाला पाहिजे, हिंगोलीच्या शहराचा विकास झाला पाहिजे. खेळाडूंना ग्राउंड नाही आहे हिंगोलीच्या, केवळ फक्त आश्वासन पूर्ण करणार असावं. खेळाडूसाठी ग्राउंड सुद्धा नाही. अपेक्षा करतोय आपण राष्ट्रीय खेळाडू, राज्यस्तरीय खेळाडू झाले पाहिजेत, परंतु इथं जर सुविधाच उपलब्ध नसतील, क्रीडांगणच उपलब्ध नसेल तर खेळाडू कसे तयार होणार. आणि सर्वसामान्य लोक आहेत जे अबाव 40 आहेत, अबाव 60 आहेत, यांच्यासाठी सुद्धा एक वॉकिंग साधा ट्रॅक सुद्धा नाही, ज्यामुळे जे योगा करतील, आपण म्हणायचं आम्ही योगाचा एवढा मोठा प्रचार करतोय, सगळ्या विश्वात योग दिन साजरा करतोय आणि इथं योग दिनासाठी योगा करण्यासाठी बसण्यासाठी सुद्धा वॉकिंग ट्रॅक नाही, एखादा ग्राउंड नाही. म्हणून या नवीन खासदारांकडून आपल्याकडे क्रीडांगणाची तसेच ग्राउंडची व्यवस्था व्हावी अशी अपेक्षा. तुम्ही युवक आहेत, युवक म्हणून तुम्हाला काय वाटते? हिंगोली जिला 20 साल से बना हुआ है, लेकिन अभी तक हिंगोली के अंदर कोई भी IIT कंपनी नहीं है. मेरी ऐसी इच्छा है कि कोई बड़ी कंपनी आके यहाँ पर जो युवा है, जो इंजीनियर है, उनको रोजगार मिलना चाहिए और आने वाला जो भी खासदार हो ये उसके ऊपर ध्यान देकर उसने काम करना चाहिए. आपल्या जिल्ह्यामध्ये बेरोजगार युवक आहेत, त्यांना रोजगार पण मिळाला पाहिजे. या आमच्या जिल्ह्यामध्ये 2 धरणं आहेत, या दोन्ही धरणाचं पाणी नांदेडला जाते आणि हिंगोली जिल्ह्याचे शेतकरी आज बेजार आहेत. आणि इथल्या खासदारला, मागच्या खासदारांनी, या सातव साहेबांनी आम्हाला कोणत्याही प्रकारे सिंचनाची व्यवस्था केली नाही, आमच्याकडे विमा आला नाही आणि आज आमचा शेतकरी फार हवालदिल झालेला आहे. बालाजी पाठक, जय महाराष्ट्र, हिंगोली. आपण चर्चा करूया. आपल्यासोबत दत्तू गवाणकर आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते. दत्तू गवाणकर, गुजरातचे काँग्रेस प्रभारी राजीव सातव यांना मोठं पद मिळालं, त्यांनी ऐनवेळी मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी माघार घेतली. त्यांनी असा विचार केला असेल की अशोकरावांबरोबरच्या भांडणात पडून मराठा मतच आपल्याला मिळवता आली नाही तर मग आपला विजय काही होणार नाही. त्या उलट गुजरातमध्ये आपण चांगली मेहनत घेतली प्रभारी म्हणून तर 4-5 जागा वाढतील, राहुल गांधी पुन्हा शाबासकीची थाप खांद्यावरती मारतील, पाठीवर मारतील असं त्यांना वाटलं असेल, त्यांनी माघार घेतली. मला प्रश्न असा विचारायचा की काँग्रेसनं सुद्धा उमेदवार उभा करताना भाजपकडनं उमेदवार आयात केला, जो तिथलाच माजी शिवसेनेचा खासदार होता त्याला आयात केलं. मग ही वेळ काँग्रेसवरही आली. मग काँग्रेस कशी टीका करते की भाजप आमचेच उमेदवार आयात करते म्हणून? हाच प्रश्न तुम्ही भाजपावाल्यांना केव्हाच नाही विचारलात. असं कोण म्हणतंय? हा प्रश्न मी विचारत आलो, माझ्यावर टीका झाली. तुम्ही भाजपला नको तेवढं घराणेशाहीचे वारसदार टिपता म्हणून तुम्ही टीका करताय. आता राजीव सातव त्यांना गुजरातची जबाबदारी, आम्ही सर्वच काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असे आहोत की पक्ष नेतृत्व जी जबाबदारी देईल ती इमाने इतबारे पार पडायची, हेच ध्येय आमच्या समोर असतं. काही उद्देशाने राजीव सातवांना त्या ठिकाणी प्रभारी म्हणून पाठवलं असेल तर या ठिकाणी लढताना आता आपण जसं म्हटलं की मराठा मतं मिळणार नाहीत, काँग्रेस हे कधी जातीपातीचं राजकारण करत नाही. आमचा एकच एजेंडा असतो, सर्व धर्म समभाव, सर्व जाती धर्म विदर्भात 7 ठिकाणी घेऊन ऐका, ज्या 7 ठिकाणी पहिल्या टप्प्याचं मतदान होत आहे ना, त्या 7 जागांपैकी ज्या 5 खुल्या जागा आहेत तिथं कुणबी समाजाचे उमेदवार जाणीवपूर्वक दिलेले आहेत. का माहितीये? कुणबी समाजाची लाट काँग्रेसच्या बाजूने यावी म्हणून. आणि तुम्ही म्हणताय काँग्रेस कधी जातीपातीचं राजकारण करत नाही. 5च्या 5 कुणबी पाटील समाजाचे म्हणजे मराठा समाजाचे उमेदवार दिलेत. चांगलं काम करणारा व्यक्ती, चांगलं समाजकारी असलेल्या व्यक्ती त्या कुठल्याही जाती धर्माच्या असोत, आता त्या कर्मधर्म संयोगाने त्या कुणबी जातीतल्या असतील तर त्यांना तिकीट नाकारावं का? तर ते चांगलं काम करणार असेल तर त्यांना निश्चितपणे तिकीट द्यायला पाहिजे. त्याचा जाती धर्म न बघता त्या ठिकाणी तिकीट वाटप. तुमचं वाक्य खोडून काढतो. चंद्रपूरमध्ये तेली समाजाचे विनायक भांगडे यांना तिकीट दिलं होतं, नाराजी बघून पुन्हा कुणबी समाजाचे बाळू धानोरकर यांना तिकीट दिलेलं तिकीट रद्द केलं, पुन्हा दुसऱ्यांदा उमेदवारी दिली बाळू धानोरकरांना. तिकीट वाटपामध्ये कोण निवडून येईल हा प्रकर्षाने त्याच्यामध्ये दृष्टिकोन ठेवला जातो आणि त्या ठिकाणी निवडून येणारा जो कॅन्डिडेट आहे त्या निवडून येणाऱ्या कॅन्डिडेटला तिकीट देणं हे पक्ष नेतृत्व नेहमी ठरवत असतं. त्या ठिकाणी जातपात काँग्रेस पक्षात कधीच पाहिली जात नाही, हे तुम्हाला ठीक आहे. पक्ष जातपात पाळत नसेल, मग सिद्धार्थ मोकळे मला हाच प्रश्न विचारायचा आहे. हिंगोलीच्या अनुषंगानं पक्षाला जातीपातीचं राजकारण करण्याशिवाय निवडणुकीमध्ये उमेदवारांची निवड करताना कुठलाच पर्याय दिसत नाही. कारण जिथे जात समीकरणच अशी असतात की तिथे एखाद्या जातीची जर का मक्तेदारी असेल आणि तिथला जर का उमेदवार दिला
तर त्याची निवडून येण्याची गॅरंटी जास्त असते, म्हणून ती दिली याच- जाते याच की जातीय जातीपातीचं राजकारणच समीकरणाला- केलं जातं. सर, याच जातीय समीकरणाला बाळासाहेबांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सुरुंग लावलेला आहे. राजकारणातील ही जी जातीची मक्तेदारी आहे की ज्या जातीची संख्या जास्त, जिचे मतदान जास्त, त्याच जातीचा उमेदवार द्यायचा. सिद्धार्थ मोकळे नाही, सिद्धार्थ मोकळे तुमची काँग्रेसची उमेदवारांची पहिली यादी जी आली वंचित बहुजन आघाडीची, ऐका ना. तुम्ही प्रत्येक उमेदवाराच्या नावासमोर त्याची जात लिहिली, मग जातीपातीचं राजकारण कोण करतं? एक्झॅक्टली बरोबर मुद्दा तुम्ही मांडताय, त्याच्यावरतीच मला बोलू द्या. आता फक्त मी भूमिका मांडतो आमची जी काय ती. आजपर्यंत काँग्रेसनं, राष्ट्रवादीनं, सेनेनं, भाजपनं काय केलं? ज्या मतदारसंघात ज्या जातीची संख्या जास्त त्या जातीचा पैसेवाला उमेदवार दिला, बाकीच्या जातींना वंचित ठेवलं. का? तर त्यांचं मतदान नाही तेवढं. आम्ही जातीची नावं उल्लेख केली, त्याचं कारण असं आहे की आम्ही ज्या जातीचे म्हणजे 2000ही मतदार नाहीयेत ज्या लोकसभा याच्यामध्ये मतदारसंघात, तशा होलार जातीचे सुद्धा आम्ही उमेदवार दिले. आणि आम्ही हे ठरवलं की बहुजन वंचित समाज जो आहे तो आता जात पाहून उमेदवारीला हे नाही करणार, जातीच्या पलीकडे जाऊन आपल्या सगळ्या बहुजनांसाठी काम करणारा उमेदवार म्हणून आमच्या जातीचा नसला तरी त्याला मतदान करणार. हे वोट ट्रान्सफरची जी मानसिकता समाजात घडवतायत बाळासाहेब, त्याच्यासाठी आम्ही ही जात लिहिली. आमचा ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. मी तुमचा मुद्दा थोडा वेगळ्या अर्थाने मांडतोय. मी आता सिद्धार्थ तुमच्याकडे त्यांच्या उमेदवारांच्या जाती ठीक आहे, काय ठीक आहे, कराव्यात, ठीक म्हणजे आहे, कसं ठीक आहे, एक जातीय राजकारण या ठिकाणी ठीक आहे, सुरू आहे तुम्ही- आणि घराणेशाही सुरू आहे ते या ठिकाणी उघड होईल. ठीक आहे, ठीक आहे. विकास लवांडे, बघा कसं आहे, एकीकडं बहुजन ओबीसी जातही म्हणायची आणि त्यातल्या काही सर्वच जाती वंचित असंही म्हणायचं आहे. ओबीसी मध्ये, बहुजनांमध्ये माळी घ्या, धनगर घ्या, तेली घ्या, ह्या वंचित जाती आहेत. मग यांना वंचित कसं म्हटलं जातं? हा सुद्धा आक्षेप तुम्ही घेऊ शकता वंचित बहुजन आघाडीवर. नाही, आक्षेप घेण्याआधी त्यांनी किती धनगरांना, किती माळ्यांना आणि किती वंचित जातींना उमेदवारी दिल्या, म्हणजे बहुजनांमध्ये सुद्धा किती वंचित आहे, प्रतिनिधित्व दिलं ते सांगावं. हा सुद्धा विषय आहे ना चर्चेचा. विकास लवांडे, आजपर्यंत नाही, नाही, ऐका ऐका सिद्धार्थ, मी येतो तुमच्याकडे. मुळामध्ये बहुजनांमधले वंचित शोधून काढायची गरज आहे. फुले शाहू आंबेडकर जी वंचित आघाडी प्रकाश आंबेडकर साहेबांनी स्थापन केली, त्या प्रकाश आंबेडकरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक घराण्याचा वारसा लाभला. याच्या पलीकडे त्यांचं वेगळं काही कर्तृत्व नाहीये. आणि प्रकाश आंबेडकर साहेबांनी निदान फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेताना त्यांचा जाती अंताचा लढा विसरायला नको होता. राष्ट्रवादी सिद्धार्थ ऐका ना, ऐका ना, वन बाय वन बघा, सगळ्यांना जातीय अस्मिता, स्वतःच्या पक्षाची अस्मिता तीव्र असते. एक एक करून बोलूया. हा, पुढे बोला. आमच्या पक्षामध्ये माननीय पवार साहेबांनी त्यांच्या संबंध राजकीय आयुष्यामध्ये सगळ्या जाती धर्मांना बरोबर घेऊन सातत्याने राजकारण केलेलं आहे. कुठल्याही जातीला तिथे असं वंचित ठेवणं वगैरे हे भाषा झाली यांची बोलण्याची. जाती अंताची लढाई विसरून वंचित बहुजन विकास आघाडी जी तयार झालेली आहे, मुळातच यांच्या जे काय उभं करण्यामध्ये, राजकारणामध्ये जे काय खोट आहे, ही आता जनतेला लक्षात आलेली आहे. त्यामुळे राज्यामध्ये यांचं एकही सीट निवडून येण्याची शक्यता अजिबात नाहीये. हे फक्त भारतीय जनता पार्टीला कसा फायदा मिळवून देता येईल या उद्देशाने त्यांनी सातत्याने सगळ्या मतदारसंघामध्ये इकडे आघाडी बरोबर युती आघाडी न करता महागठबंधनमध्ये येण्याचे नकार देऊन जाणीवपूर्वक 2014 सरकार स्थापन करण्यासाठी न मागता पाठिंबा द्या, तरी तुम्ही जुने मुद्दे झालेत. हा, पुढे सगळीकडे सुरू झालेले आहेत. तुम्ही लक्षात घ्या. भांडारी साहेब, तुम्ही थांबा, तुमच्याकडे आहेत प्रश्न. थांबा, येतो मी नंतर तुमच्याकडे, तुम्हालाच उत्तरं द्यायची आहेत. थांबा. हा, जातीचा उल्लेख करण्याचा हेतू काय? ठीक आहे सांगतो. सिद्धार्थ प्रश्न ऐका. बघा, 2014 मध्ये आप महाराष्ट्राच्या निवडणुकीत होतं लोकसभेला, बरोबर, अनेक ठिकाणी चांगले उमेदवार मिळाले, पण पक्ष संघटनाच नव्हती. आताही जे दिसतंय आहे की सुरुवातीला 4-5 सभा झाल्या, त्याला जो रिस्पॉन्स आला, उमेदवारी अर्ज भरताना सोलापुरात जो रिस्पॉन्स दिसला, तो शेवटपर्यंत टिकला पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जर का पक्ष संघटना नसेल तर उमेदवार चांगले असून सुद्धा फारसा उपयोग होत नाही. हा आजवरचा इतिहास आहे, अनुभव आहे. बोला. बरोबर. आता या ठिकाणी एक मुद्दा आपण दुर्लक्षित करतो. आप जी काही होती ना, ती दिल्लीतली हवा होती.
तिचा महाराष्ट्रातला जो काही थोडा प्रभाव होता तो प्रभाव त्या ठिकाणी दिसला, त्यामुळे इथे पक्ष संघटन नव्हतं आणि लोकांची तशी तितकीशी त्यातली इन्व्हॉल्वमेंटही नव्हती, त्यामुळे आप इथे दुर्लक्षितच राहिली. मुळात इथं महाराष्ट्रातला मातीतला बहुजन इथे जागा झालेला आहे, तो स्वखर्चाने या ठिकाणी उन्हातानात 6-6 तास सभेमध्ये बसतोय, तो सभेचं आयोजन करतोय, तो त्या आदिवासी बायका गळ्यातले मंगळसूत्र काढून त्या ठिकाणी देत आहेत, अगदी प्रत्येक जण तिथे कार्यकर्ता झालेला आहे. त्यामुळे ही लोक चळवळ आहे हे लक्षात घ्या. प्रस्थापित राजकीय आडाखे जर का आपण बांधून त्या चष्म्यातून विश्लेषण केलं तर उत्तर सापडणार नाही. ही लोक चळवळ आहे, ही लोकांनी उभार करून निर्माण केलेला एक स्वतःचा राजकीय पर्याय आहे. त्यामुळे याचं 23 तारखेला आपल्याला लक्षात येईल की मतामध्ये किती ठीक आहे मी जातोय मोहन भांडारी यांच्याकडे. आता ऐका मोहन भांडारी हिंगोली मतदारसंघाविषयी बोलूया. सुभाष वानखेडे हे जुने जाणते शिवसैनिक आहेत, त्यांनी सुद्धा प्रयत्नांची पराकाष्ठा करून हिंगोली भागामध्ये पक्षाची संघटना म्हणजे शिवसेनेची बांधलेली आहे, हे तुम्ही नाकारणार नाही. आता ते झाले माजी शिवसैनिक जे आता काँग्रेसचे उमेदवार आहेत, आणि तुमचे जे आताचे उमेदवार आहेत हिंगोलीचे हे जिल्ह्याबाहेरचे आहेत, नांदेड शहराचे आमदार आहेत, ते आता तुम्ही हिंगोलीमध्ये आणलेले आहेत. कसा सामना बघताय? शिवसेना कशी लढते आहे माजी सैनिकाबरोबर? बेसिकली सांगतो, बेस काय, सन्मान्य हेमंत पाटील साहेब हे बेसिकली हिंगोली जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे, 10वी पर्यंत त्यांचं शिक्षण हिंगोलीत झालेलं आहे. हॅलो, बोला आवाज येतोय का? आवाज येतोय का? हो सलग बोला तुम्ही. हा ते बेसिकली हिंगोली जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झालेला असल्यामुळे हिंगोलीचे आहे. आता नांदेडला त्यांची कर्मभूमी असल्यामुळे नांदेडला अखेर शिक्षण घेतलं, त्यांना तिथं चांगली लाईन भेटली आणि मुळात ते 80% समाजकारण विषय राजकारण या पिढीत ठेवून शिवसेनेने काम केलं. काम करत असताना एकदम डाऊन टू अर्थ काम करत असताना, लोकांची सेवा करत असताना ते नांदेडला आमदार झाले. आमदार झाल्यानंतर ते हिंगोलीच्या स्वतःच्या जन्मभूमी या ठिकाणी जाऊन उभे राहिले. आता सुभाष वानखेडेंना कसं टॅकल करणार शिवसेना? सुभाष वानखेडेंना कसं टॅकल करणार? सुभाष वानखेडे शिवसेनेची मतं फोडली तर पंचायतला निवडून येणार नाही, त्यांची अशी दशा झाली आहे. आणि तो प्रत्येक पक्षामध्ये जाऊन नाऱ्याला छोटे खाऊन काँग्रेसला कुठलाही उमेदवार भेटत नव्हता, म्हणून त्यांनी काँग्रेसला आयात केलं. कारण का काँग्रेसमधील सुद्धा फार नाताळी आहे. अशोक चव्हाण साहेब आणि राजू सातो यांच्यामध्ये नाताळी असल्यामुळं त्यांना उमेदवारी भेटत नव्हती, म्हणून वानखेडे तिकीट देऊन ते उभं त्यांची नाचकी झाल्याशिवाय राहणार नाही. लाखोच्या मताने ते पडतील. आणि ठीक आहे आपण भाकीत नाही वरतूया, आपण वस्तुस्थितीला घेऊन बोलूया. सिद्धार्थ, मला प्रश्न असा विचारा की तुमचे सुद्धा मोहन राठोड हे उमेदवार आहेत. मी हा प्रश्न का विचारतो, मला चुकीचं समजून घेऊ नका. बघा, अनेक निवडणुकांचा अनुभव असल्यामुळं आणि जे दिसतं तिथे खरंच काही वस्तुस्थिती, म्हणजे तुम्ही कसं म्हणता की आमचे लोक चळवळ करतायत, हो हे राष्ट्रीय पक्ष सुद्धा तसंच करतात. त्यांची जे कार्यकर्ते आहेत तेही वर्षानुवर्ष राबतात, त्यांनी पक्ष संघटना बळकट केलेली आहे, त्यांचंही एक विचारधारा आहे तुमची जशी आहे. मला सांगायचं हे आहे की पक्ष संघटन हे खूप महत्वाचं असतं. म्हणजे वंचित बहुजन आघाडीची काही ठिकाणी खरंच खूप काटेकी टक्कर आहे. म्हणजे सोलापूरमध्ये मी सांगतो ना की तिथे प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारीनं मोठा घोळ झालेला, तो काय झाला हा एका स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. अकोल्यामध्ये सुद्धा जर का काँग्रेस बरोबर आघाडी झाली असती वंचित बहुजन आघाडीची, तर प्रकाश आंबेडकरांना ती जागा सहज काढता आली असती. किंवा तसाच प्रकार आता अनेक काही मतदारसंघांमध्ये दिसतोय. सांगायचं असं आहे की उद्या 23 तारखेनंतर वंचित बहुजन आघाडीनं चांगली मतं घेऊन काही जागा जिंकाव्यात, आमच्या शुभेच्छाही आहेत. पण अनेक ठिकाणी जर का वोट कटुआ भूमिकेत वंचित बहुजन आघाडी राहिली तर मग दोष कोणाचा? मुळात एक सगळ्यात पहिली गोष्ट मला ही सांगायची आहे, या ठिकाणी ज्यांना कायम या द्विपक्षीय पद्धतीने जे राजकारण चाललेलं आहे देशाचं आणि राज्याचं, काही काळ तुम्ही सत्तेत बसा नंतर आम्ही सत्तेत बसतो, हा जो काही खेळ चाललेला आहे ना लोकांना फसवण्याचा, किंवा मग जे युतीत असलेले जे पक्ष आहेत जसं सेना आणि भाजप भांडण दाखवायचं आणि नंतर शेवटी एकत्र यायचं किंवा निवडणुकीच्या नंतर एकत्र, या सगळ्या याच्यावरती आता या वंचित बहुजन समाजाने एक निर्णय घेतला. तो निर्णय हा होता की आता आम्ही आमचं स्वायत्त राजकारण करणार. आम्ही याला किंवा त्याला का बरं ही व्याख्या स्पष्ट झाली आहे का? बहुजनांमधले वंचित कोण आहेत?
अगदी हे स्पष्ट झालंय का? स्पष्टपणे तुमच्या झालेलं आहे. लेखी स्पष्ट अगदी झालंय का? 100%. आमच्याच लेखी नाही तर महाराष्ट्राच्या लेखी ते स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातला वंचित बहुजन हा मोठ्या संख्येनं त्या प्रवाहामध्ये येतोय. कुणालाही गाड्या दिल्या जात नाही, कुणाला वडापाव दिला जात नाही, कुणाला पाणी दिलं जात नाही, काहीच न देता लोक स्वखर्चाने तिथे येऊन सभांमध्ये उभा राहतात, 6-7 तास सभेमध्ये उन्हात बसतात आणि तिथे स्वतःच्या खिशातला स्वतःच्या रक्ताचा घामाचा पैसा जो आहे तो त्या ठिकाणी वंचित आघाडीला डोनेशन म्हणून देत आहेत. ही माणसं कशा पद्धतीने वोट कटवा पॉलिटिक्स करतील? ही माणसं स्वतःचं स्वायत्त राजकारण उभा करतात, त्याच्याकडे स्वायत्त राजकारण म्हणून आपण बघितलं पाहिजे. ठीक आहे, मुद्दा ठीक आहे. दुसरा. प्रसार माध्यमांनी सुद्धा नाही, आपला मुद्दा- दृष्टिकोन, आपला चष्मा 100% आणि बदलण्याची गरज आहे असं तुम्ही मला म्हणताय. एकच मुद्दा. पण सिद्धार्थ ऐका 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 23 मेला वंचित बहुजन आघाडीचं यशापयश हे आपल्याला दिसणार आहे. पण त्याआधी जर का काही सिलेक्टिव्ह मतदारसंघांवरती फोकस करून जर का वंचित बहुजन आघाडी पुढे गेली असती तर यश किंवा त्या यशाची खात्री ही अधिक असती असं वाटत नाही कार्यकर्ता म्हणून? मुळात काय माहितीये का, वंचित बहुजन आघाडीची भूमिका ही होती की काँग्रेस सोबत आम्हाला समझोता करायचा आहे. काँग्रेसने आम्हाला 12 जागा, जे सलग 3 वेळा ते हरलेले आणि जिथे त्यांच्याकडे उमेदवारच नाही, अशा 12 जागा द्याव्यात आणि जेणेकरून आपण एकत्र येऊन या मोदी सरकारला थांबवू शकू. तेवढी ताकद तुमच्या वंचित बहुजन आघाडीची आहे का? मात्र पक्ष संघटना होती का? उमेदवार असतील, पक्ष संघटना होती, 12 जागा मागतात. जर आता वंचित बहुजन आघाडीची ताकद नव्हती असं म्हणता, आजही नाहीये असं म्हणता, तर सकाळ संध्याकाळ माध्यमांपासून मेन स्ट्रीम पॉलिटिक्स पर्यंत, राजकीय नेत्यांपासून सगळ्या कार्यकर्त्यापर्यंत सकाळ संध्याकाळ वंचित बहुजन आघाडीचा का जप केला जातोय? कारण आमची ताकद सगळ्यांना दिसते. ठीक आहे. वंचित बहुजन आघाडी हा जर का तिसरा पर्याय निवडणुकीमध्ये मोठ्या मनानं आणि खुल्या दिलानं कार्यकर्त्यांच्या रूपात जर का निवडणुकीत दिसत असेल तर मग 23 मेला खरंच निकालांमध्ये सुद्धा उलटफेर होऊ शकतो. मी पुन्हा सांगतो, निवडणुकांच्या अनुभवानं सांगतो, 25 ते 50 ही जी मतांची संख्या आहे यामध्ये अनेक मतदारसंघांमध्ये मोठे उलटफेर होऊ शकतात असे रिपोर्ट सध्या येत आहेत आणि त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा सुद्धा किती मोठा रोल असेल हे आत्ता सांगता येणार नाही. ते 23 मेलाच कळणार आहे, कारण त्या दिवशी निकालाचा दिवस आहे. त्यामुळे आपण त्या दिशेनं खूप वेगानं चाललेलो आहोत. पहिल्या टप्प्याचा प्रचार, जिथं 7 जागांवरती मतदान होणार आहे 11 एप्रिलला, तो प्रचार थोड्याच वेळापूर्वी संपलेला आहे. येत्या गुरुवारी पहिल्या टप्प्याचं मतदान आहे आणि मग तिथून पुढं पुन्हा उरलेले जे 3 टप्पे आहेत ते सुद्धा महाराष्ट्रातले फार इंटरेस्टिंग आहे. आपण सर्व बाबींचा आढावा जय महाराष्ट्राच्या हल्लाबोल महाजनादेश 2019 मध्ये घेणारच आहोत. तुर्तास इथेच थांबूया. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.